नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयएमआर निवडणुकीचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 31 पैकी तब्बल 25 जागांवर बिनविरोध वर्चस्व गाजवत एकता पॅनलनं सुरुवातीलाच विरोधकांचं धाबं सोडलं आहे. आता केवळ अध्यक्ष आणि खजिनदार या दोन प्रतिष्ठेच्या खुर्च्यांसाठी थेट लढत होणार असून 30 जानेवारीला होणाऱ्या या फायनल सामन्याकडे संपूर्ण उद्योग जगताचं लक्ष लागलंय. एकता पॅनलनं प्रचारामध्ये मोठी मुसंडी मारली असून उद्योजकांच्या घराघरात आणि कंपन्यांपर्यंत पोहोचण्यात हे पॅनल यशस्वी ठरले. 25 जागा खिशात घातल्यामुळे एकता पॅनलचा आत्मविश्वास 7व्या गगनावर असून अध्यक्ष आणि खजिनदार या दोन्ही पदांवर आपला झेंडा फडकेल असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. उद्योजकांच्या समस्या केवळ मांडायच्या नाहीत तर त्या निकाली काढायच्या या इराद्यानं एकता पॅनल मैदानात उतरले. निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या हस्ते पॅनलचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय. याबाबत निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अधिक माहिती दिली. आयमा निवडणूक 2026-28 साठी हू घातलेली आहे. येत्या 30 जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीकरिता नुकताच एकता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ सर्व मान्यवर ज्येष्ठ आणि माजी अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये जोरदार संपन्न झालाय. त्यानंतर ज्या पद्धतीने एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आणि मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता एकता पॅनलच्या दोन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. या आधी केलेले जे काही संकल्प होते ते संकल्पपूर्ती कशा पद्धतीने एकता पॅनलच्या सर्व कार्यकारिणींनी केलेली आहे आणि येणाऱ्या या 2 वर्षामध्ये काय करू इच्छिते याचा जाहीरनामा मॅनिफेस्टोचं अनावरण आज सर्व उमेदवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या जाहीरनाम्यावर अतिशय चांगल्या प्रतिक्रिया या उद्योजकांमधून येत असून गेल्या 2 दिवसापासून मिळणारा प्रतिसाद पाहता या मॅनिफेस्टोवरच खऱ्या अर्थानं एकता पॅनलला खूप लोकांनी भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीचा सर्व पाठिंबा सर्व स्तरातून मिळत आहे, जो अंबडमध्ये असेल, सातपूरमध्ये असेल किंवा सिन्नरमध्ये असेल, सर्वांनी विजय हा एकता पॅनलचा निश्चित असल्याची ग्वाही दिलेली आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना, सर्व उद्योजकांना आवाहन करतो की आपण दिलेले संकल्प पूर्ण करणारी टीम, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व औद्योगिक संघटनांवर नेतृत्व करणारी टीम, एक संघ एक जीव एक विचाराची असलेली जी टीम आहे ही एकता आहे. आणि त्या एकताने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची ग्वाही ही आम्ही या निमित्ताने देतो. आपण भरघोस मताने या दोन्ही उमेदवारांना अध्यक्षपदासाठी ललित बुब आणि खजिनदार पदासाठी हर्षद बेळे यांना निवडून द्यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. 25 जागांवर विजय मिळवल्यानं आता उर्वरित जागांसाठी होणारी निवडणूक ही केवळ औपचारिक उरली असून की विरोधक काही चमत्कार घडवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र एकता पॅनलची आक्रमक प्रचार यंत्रणा पाहता ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड.